आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। राज ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहे का? बिहार भवनाला मनसेच्या विरोधानंतर बिहारी मंत्र्यांना डिवचलं। बिहार भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाही, जबरदस्ती चालणार नाही, बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांचा इशारा। हल्लीच्या तरुणांमध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाही, बिहारी माणूस पोट भरण्यासाठी इथे येतो, मग त्यांच्यावर टीका का? तरुणांना राग आला तरी चालेल, कारण आता 4 वर्षांनी निवडणुका। गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून सामना वृत्तपत्रामध्ये मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा सांगितला किस्सा। बदलापुरातील लैंगिक शोषणाच्या प्रकरणावरून सामनातून निशाणा। महाराष्ट्रामध्ये बलात्कारी आणि गुन्हेगार मोकाट सुटलेत, कुणी बलात्कारांना राज्यामध्ये कायद्याची भीती राहिलेली नाही, सामनातून सरकारवर हल्लाबोल। किशोरी पेडणेकरांच्या गटनेते पदावरून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी, महत्वाची पदं वरळी विधानसभेतच का? नाराज पदाधिकाऱ्यांचा सवाल। महापालिकेमधील विजयानंतर पेडणेकरांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मतमोजणी केंद्रातील गोंधळाप्रकरणी रुपाली पाटलांवर गुन्हा दाखल। शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा। रुपाली पाटलांसह समर्थकांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एमआयएमची उडी। एमआयएमकडून जिल्हा परिषदेच्या 6 गटामध्ये तर पंचायत समितीच्या 15 गटामध्ये उमेदवार उभे। कराडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। उमेदवारी न दिल्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ उंडाळकरांची बंडखोरी। कराड येळगाव जिल्हा परिषद गटामधून भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार। सोलापूर पालिकेसाठी आज भाजपच्या गटनेत्याची निवड केली जाणार। पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये गटनेता निवडीबाबत बैठक होणार। भाजपचे विनायक कोंड्याल, अनंत जाधव, डॉक्टर किरण देशमुख आणि नरेंद्र काळेंची नावं चर्चेत।